नमस्कार मंडळी. आजचा दिनांक आहे 29 जून 2026, वार सोमवार. किती सुंदर योग की या वर्षीची वटसावित्री पौर्णिमा सोमवारच्या दिवशीच योग आलेला आहे या वटसावित्री पौर्णिमेचा. आणि मी संजय गुरव. माझं शेत आहे घाटपुरी शिवारातून वाहणारी बोर्डी नदी, आणि या बोर्डी नदीच्या किनारी माझं शेत असल्यामुळे इथं भरपूर जागा वटवृक्षाकरता जो स्पेस लागतो, जी जागा लागते त्याला विस्तार करण्यासाठी ते या ठिकाणी आहे. आणि आज आम्ही सुवासिनींच्या हातून वटवृक्ष लागवड केली. एक 7 फूट उंचीचा वटवृक्षाचं या ठिकाणी रोपण केलं. गुटी कलमांपासून मागील 20 वर्षापासून गुटी कलमांपासून अनेक वटवृक्ष तयार केलेले आहेत, आणि ते दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनीच्या हातून हे वटवृक्ष लावण्यात येतात आणि पूजन करण्यात येते. आणि यासाठी पुढाकार घेतात माझ्या पत्नी सौ मंगला संजय गुरव. आमच्या शेतावर पेरणीच्या कामासाठी आलेल्या ह्या सुवासिनी भगिनी, आणि या सुवासिनींच्या हातून अनेक वटवृक्ष या नदीच्या किनारी लावण्यात आले. त्यापैकी हा एक वटवृक्ष, याचं हे पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपणही अशाच पद्धतीने वटवृक्षांचं लागवड करा. शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला असे व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. मागील 20 वर्षापासून वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने शेकडो वटवृक्ष गुटी कलमद्वारे तयार करून मी विविध ठिकाणी लावण्याचं काम करीत आहे. आजपर्यंत जवळपास 300पेक्षाही जास्त वटवृक्षांची लागवड झालेली आहे. आणि 2005मध्ये लावलेला वटवृक्ष आज त्या वटवृक्षाला लहान लहान मुलं त्याच्या पारंब्यांना झोके घेताना मला जो आनंद मिळतो, तो आनंद मला तरी वाटते कुठंही पैसे देऊन विकत घेतला जात नाही. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगावं असं वाटते की आपण सर्वांनी सणासुदीच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने, किंवा एखादा उपवासाचा दिवस असला तर त्या निमित्ताने वटवृक्ष, पिंपळ, उंबर अशी आपली देशी झाडं लावावी. एवढं बोलतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.